हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपले सबस्क्रायबर अक्षय कुलकर्णी यांचा प्रश्न घेऊया. खूप नाजूक आणि चांगला प्रश्न आहे. हॅलो, मी 32 वर्षाचा आहे. फायनान्शियल म्हणजे लो सॅलरी, हेल्थ इश्यूजमुळे लग्न केलेलं नाही. तसे सध्या मला फार काही त्रास नाही किंवा लग्न झालेच पाहिजे असा अट्टहास पण नाही. पण माझा स्वभाव हळवा असल्यामुळे वयाचे 40 नंतर मला एकटेपणा सहन होईल का असा प्रश्न पडतो. तुम्ही यावर काय सल्ला द्याल? हे बघा, आता सध्या तुम्ही लग्न का केलं नाही हे कारण आपण सांगितलं. सॅलरी कमी आहे किंवा काही शारीरिक त्रास असेल म्हणून केलं नाही. आता काही त्रास नाही म्हणता, त्यामुळे तुम्हाला जमेल म्हणजे अशी मुलगी मिळाली. फायनान्शियली तुमचं उत्तम नाही म्हणता, पण तिलाही जॉब असला, ती किंवा काही घरात बसून करण्यासारखं असली म्हणजे समजूतदार असली तर करायला काही हरकत नाही. पण म्हणते, हल्लीची परिस्थिती आपण जरा बघितली तर एवढं सोपं आहे का लग्न करणं? आपल्या आजूबाजूला आपण बघतो. त्यामुळे हा सगळा विचार तुमचा तुम्ही करायचा आहे का? म्हणजे कित्येक वेळा काय होते माहिती का, लग्न करायच्या आधी मी सुखी होतो, आता कशाला? हल्ली का म्हणजे काही मुलींच्या पण मागण्या फार असतात. खर्च, त्यांना ब्युटी पार्लर म्हणा, अमुक शॉपिंग म्हणा, आधी त्यांचं असते. मला शॉपिंग करायची हौस आहे. आता काय, मी एका 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला. माझे मुलासाठी आम्ही मुलगी बघत होतो तेव्हा एका मुलीचं स्वतःहून तिचा फोन आला आणि आमचे मुलाला म्हणाली असं असं वगैरे, मला हौस आहे, शॉपिंगची हौस आहे. शॉपिंग म्हणजे काय करतेस म्हणाला तो. ती म्हणाली पर्स, चपला, असं जे काही दिसते तर मला घ्यायचं असते. तसा आमचा मुलगा म्हणाला, जे गरजेचं आहे, हवा आहे, हौस आहे, तेवढे पुरतं घेणं ठीक आहे, पण उठ की सूट गेला, हे घेतला तर आणलं, असं आमचीच पद्धत नाहीये ही. त्याच्यानंतर तिनं फोन केला नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मुलींच्या काही अपेक्षा फार असतात. त्यामुळे हे सगळं बघून तुम्ही काय तो विचार करायला पाहिजे. सगळ्या मुली असं असतात असंही नाही म्हणत मी. त्या पण समजूतदार असतात. काही मुली अतिशय चांगल्या असतात. घरदार सगळ्यांची काळजी घेणं हे सगळं करणाऱ्या असतात. म्हणजे दोघाही एकमेकांची काळजी घेणं. तशी मुलगी मिळाली तर लग्न करा, हरकत नाही. ती एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता मी स्वभावानं हळवा आहे, त्यामुळे 40 नंतर मला हे एकटेपणा पेलेल का? एकटेपण कोणालाही कुठेही पेलत नाही. खरंच सांगते तुम्हाला. लहान मुलांना सुद्धा खेळायला कोणतरी लागते, बरोबर. मोठेपणी सुद्धा तसं कोणतरी आपल्याला मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, ओळखीचं म्हणा लागते. आणि एक मी सांगू तुम्हाला,
एकटेपणा म्हणजे फक्त बायको आली तरच आपलं एकटेपण गेलं असं होते का? चांगला मित्र असला तुम्हाला, किंवा तुम्हाला बहिणी वगैरे आहेत का नाही तर काही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे असं आपलं सुख दुःख वाटून घ्यायला म्हणा, भावंड असली तरी तुमचं एकमेकांचं चांगलं सूट होत असलं की चालते, किंवा चांगले जवळचे मित्र असले तरी होऊ शकते. तसं काही नाहीये बायको आली तरच माझं एकटेपणा दूर होणार, नाही ते मी एकटा. बायको नसली ते नाही का, आपल्यापेक्षा खूप सुखी आहेत कितीतरी एकटे असणारे सुद्धा. आता माझी मैत्रीण आहे, एकटीच असते, तिनं काही लग्न वगैरे केलेलं नाही, रिटायर झाली आहे. आता ती एकटी चालत निघाली आहे बघा ह्याला, नर्मदा परिक्रमेला ना. खरं ह्या वयात जाणं एवढं सोपं नाहीये, पण ती चालली आणि अतिशय आनंदात आहे सगळं बघून. ती आता तर म्हणाली मी वर्षभर तरी येणार नाहीये, चातुर्मास वगैरे तिकडेच राहणार. त्यामुळे एवढं आवडले तिला. सर्वांना हे शक्य आहे का? त्यामुळे एकटेपणाचे फायदे पण खूप असतात, तोटे असतात असं नाहीये, खूप फायदे पण आहेत ते. त्यामुळे हा सगळा तुम्ही विचार करा. आणि एक वेळा असं पण काय काय म्हणतात, एकटं असलं, लग्न नाही केलं, ते म्हातारपणी कोण आम्हाला बघणार? अहो, लग्न केलं, मुलं बाळं झाली म्हणून ते आपल्याला बघतातच ह्याची गॅरंटी आहे का? प्रत्येकाला विचारा ना, किंवा आजूबाजूला बघा. लग्न झालेलं आहे पण मुलं बाहेर आहेत, एकटे लांब आहेत किंवा दुसरे देशात आहेत. अहो, एवढंच का? आई वडिलातलं कोणी एक गेलं तरी त्यांना फोन केला तरी येत नाहीत. त्यांना त्यांच्या मीटिंग्स, त्यांचे टार्गेट्स, अमुक तमुक ते येतात, ते बिझी असतात. त्यामुळे हा काही विचार करू नका. आणि हल्ली काय झालंय आपल्याकडे, भरपूर वृद्धाश्रम तर आहे, अगदी उत्तम प्रकारचे अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण आपली फायनान्शियली मात्र स्टेबिलिटी ठेवायला पाहिजे. त्यामुळे तेवढं असलं का नाही, आणि तिथे काही केअर पण घेतात. सगळीकडे, सगळ्या गावात भरपूर वृद्धाश्रम आहेत. हल्ली कुठलंही गाव असं नसेल का, म्हणजे काळाची गरज आहे ती. त्यामुळे ती काही काळजी करायची गरज नाही. मी म्हटल्यासारखं मुलं बाळा असली तरी काय बघतील असं नाहीये. मुलं बाळा नसली तरी तुमचे कोणी जवळचा, तुमचे कोणी ओळखीचा, शेवटपर्यंत व्यवस्थित बघणारी लोक सुद्धा मिळतात. हे वृद्धाश्रमाचं तरी आहे. त्याच्याशिवाय मी बघितलेली गोष्ट सांगते, आमचे मिरजेतलीच आहे. एक बाई होत्या, मिरज हायस्कूलला काहीतरी सर्व्हिस करत होत्या. त्या भाड्यानं होत त्या एका घरात. त्या थकल्यावर, म्हाताऱ्या झाल्यावर, ते घरातले माणसाने, म्हणजे ज्यांचं घर होतं ते मालकानं त्यांना आपले आईसारखं अगदी शेवटपर्यंत सगळं केलेलं होतं. खरं बघायला गेलं की रक्तानं काही नातं नव्हतं त्यांचं. त्या तिथे भाडेनं होत्या, भाडेकरू म्हणून. म्हणजे एवढ्या प्रेमानं करणारी माणसंही भेटतात. असं नाहीये माझं लग्न झालं नाही, मुलं नाही म्हणजे माझं म्हातारपण कसं जाणार, नाही. आणि हल्ली तरी मी म्हटलं वृद्धाश्रमांचं बेस्ट ऑप्शन आहे, आणि काळाची गरज पण आहे. ती अतिशय उत्तम, एकापेक्षा एक उत्तम आहेत. आणि तिथे सगळं तुम्ही इवन ह्याच्यावर पण चेक करू शकता, इंटरनेटवर. फक्त फायनान्शियली आपण व्यवस्थित अरेंजमेंट ठेवायला पाहिजे. बरा नसला तरी काळजी घेणारे आहेत.
मेडिकल केअर घेणारे आहेत, त्यामुळे ती पण काळजी नाही. आणि ह्याच्या पुढचे काळात असं एकटे असणारी लोक भरपूर आहेत. त्यामुळे नीट पूर्ण विचार करा. आणि हल्ली तरी का नाही, सोबतीला काही आपल्याबरोबर कोणी असायला पाहिजे असं नाही. साधं ChatGPTवर सुद्धा तुम्ही गप्पा मारत बसू शकता. आपली चांगली मैत्रीण होऊ शकते, ती चांगला गुरु बनू शकते. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये. आनंदानं राहायचं, मस्तपैकी राहायचं, आरोग्याची काळजी घ्यायची आणि छानपैकी राहायचं. आपल्याला काय वाटते कळवा मला. हॅव ए गुड.